सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत। आज आपण करणार आहोत इडली वडा। तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य आहे, इथे मी इडलीचं पीठ घेतलेलं आहे, उकडलेले बटाटे घेतले, कांदा आहे, कोथिंबीर आहे, मिरच्या, लसूण, इथे आमचूर पावडर आणि चवीप्रमाणे आपल्याला जसं मीठ लागेल तसं मिठाचा वापर आपण करणार आहोत। आता ह्या मिरच्या आणि लसूण आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत आणि त्याच वेळेला आपण इकडे ज्यामध्ये आपल्याला ह्या इडल्या उकडायला ठेवायच्या आहेत त्याला पाण्याला वाफ यायला ठेवून देऊया। सुरुवातीला आपण आता हे बटाटे चांगले स्मॅश करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण ही मिरची आणि लसूण मिक्सरमधनं काढलेलं घालून घेऊया। नंतर हा मी एक कांदा घेतला होता बारीक करून, तो कांदा, नंतर कोथिंबीर, मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। ही मी अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण आता हे चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत। आता हे सर्व जिन्नस आपण छान एकजीव करून घेणार आहोत। आता या मिश्रणाच्या आपण छोट्या छोट्या अशा टिक्या करून घेऊया। खूप जाड करायच्या नाही आहेत, आपल्याला साध्याच अशा करून घ्यायच्या आहेत। थोडं तेलाचा हात लावला तरी सुद्धा चालेल टिक्या करताना। या इडली पात्राला आपण थोडं तेलाचा हात लावून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आता सुरुवातीला आपण हे थोडंसं इडलीचं पीठ घालणार आहोत। सुरुवातीला थोडं थोडंच घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये या आपण टिक्या ठेवून देणार आहोत। आणि परत त्याच्यावर हे इडलीचं पीठनी आपण ते झाकून टाकणार आहोत। तुमचं इडलीचं पीठ समजा फुगलं नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इनो टाकू शकता। माझं घरीच केलेलं पीठ आहे त्याच्यामुळे ते छान आहे। आता दुसऱ्या ट्रेमध्ये पण आपण हे ठेवून घेऊया। आपला आता हा स्टँड आपण या कुकरमध्ये ठेवून घेऊया। कुकरला छान वाफ आलेली आहे। या कुकरमध्ये ठेवून आपण याला आता 10 मिनिटं चांगलं वाफून घेणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपल्या या इडल्या छान वाफून झालेल्या आहेत। यांना आता आपण बाहेर थंड करायला काढून घेऊया आणि थोड्या थंड झाल्या की मग आपण या स्टँडमधनं त्यांना मोकळ्या करून घेऊया। आपल्या या इडल्या आता आपण काढून घेऊया। आपली
हे इडली वडे तयार झालेले आहेत। आता ही जी चटणी आहे, मी इथे ही खोबरं, आपलं डाळं, कोथिंबीर, मिरच्या आणि चवीला मीठ आणि साखर असं घालून ही चटणी तयार केलेली आहे। आता या इडलीमध्ये मी जसं फक्त बटाटा आणि कांदा घातलेला आहे, त्याच्याऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये गाजर, सिमला मिरची, कॉर्न, पनीर असं घालूनसुद्धा तुम्ही ही पौष्टिक अशी इडली करू शकता। मग आवडलं ना? मग नक्की करून बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।